अशा मंदिराला भेट द्यायची ज्या मंदिरात दत्तगुरू स्वामी आणि महादेवाची पिंड असेल आणि त्याच्या शेजारी तलाव असेल. चला तर मग घेऊन जाते तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रिया. स्वागत आहे तुमचं 5 ऐतिहासिक शिवमंदिरे एपिसोड नंबर 5. शिवमंदिर हे पाचवं. या सिरीजमधला हा शेवटचा एपिसोड आहे. चला तर मग बघूया या शिवमंदिरामध्ये काय काय आहे. पाषाण लेकच्या शेजारी तुम्ही आलात की दिसून येते तुम्हाला हे महादेवाचं मंदिर. हा बाहेर असलेला नंदी मंडप आणि त्यात विराजमान असलेले हे नंदी महाराजांचं दर्शन घेऊन मी निघाले शिवपिंडीकडे. मंदिराच्या पहिल्यांदा आतमध्ये आलं तर हे आपल्याला छोटंसं कासव दिसून येतं. देवाच्या ज्यावेळेस मनात असतं ना त्याच वेळेस देव आपल्याला भेटतो असं म्हणतात ना, ते बरोबरच आहे. आज महिना झालं मी कुठल्याही मंदिरावर व्हिडिओ बनवला नव्हता, रील केली नव्हती, व्लॉगिंग केलं नव्हतं. आज महिन्यानंतर मला आज असा योग आला की मी 5 मंदिरांची व्लॉगिंग केले. देवाची कृपा तरी बघा ना, मला एकाच मंदिरात श्री महादेवांचे, दत्तगुरूंचे आणि स्वामींचे दर्शन घडले. तर एकाच ठिकाणी जर आपल्याला 3 देवांचे दर्शन घडत असेल तर आणखीन काय हवं आहे. देवाचं दर्शन वगैरे घेऊन झालं की आम्ही बाहेर आलो हा निसर्ग बघायला. पाषाण लेक शेजारील हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक गोष्टींना बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.